आमदार विवेक पाटील यांच्या आमदार निधीच्या माध्यमातून 5 लाख रुपये रकमेने बनवण्यात येणाऱ्या नानोशी रस्त्याचे भूमिपूजन गुरुवारी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। आमदार विवेक पाटील यांच्या आमदार निधीतून 5 लाख रुपये रकमेतून बनविण्यात येणाऱ्या नानोशी रस्त्याचे भूमिपूजन गुरुवारी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे सभापती प्रकाश जितेकर, माजी सदस्य गणेश सावंत, नानोशी ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ता सदाशिव पाटील, डॉक्टर प्रकाश पाटील, गजानन पाटील, अनिल पाटील आदी मान्यवरांसह नानोशी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी आपल्या मनोगतात आमदार विवेक पाटील यांनी नानोशी ग्रामवासियांच्या एकजुटीची प्रशंसा केली व म्हणाले की जरी आपल्याकडे केंद्र व राज्याची सत्ता नसली तरी जनतेचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध कसा करायचा हे आम्हाला माहीत असून जनतेच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। मला खूप समाधान वाटलं की गावाने एकत्रित येऊन हे रस्ता करण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि कामाचा जर नारळ आता फोडला असला तरी कामाचं जो अर्ध काम आपण उरकत आणलेलं आहात। एक चांगलं कामाला सुरुवात केली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो। अशीच चांगली कामं करत जा आणि बाकीच्या ज्या काही मागण्या असतील त्या आम्ही तुमच्या पूर्ण केल्याशिवाय ठेवणार नाही अशी ग्वाही मी या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की 45 लाख रुपयाची कामं आपण या नानोशी ग्रामपंचायतीमध्ये आणलेली आहेत। शेतकरी कामगार पक्षाच्या हातामध्ये राज्याची आणि केंद्राची सत्ता नसली तरी पण दोन्ही सरकारकडनं आपल्या या विभागातले प्रश्न सोडवण्यासाठी पैसे आणण्याची धमक आणि हिंमत शेका पक्षात आहे। ही गोष्ट गेल्या 40-45 वर्षामध्ये दाखवून दिलेली आहे आणि पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास करत असताना अगदी नानोशी सारख्या अगदी खोंड्यामध्ये असणाऱ्या ग्रामपंचायतीचा सुद्धा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। गावापर्यंत येणारा रस्ताच नव्हे तर गावातले सारे अंतर्गत रस्ते, त्याचबरोबर शाळागृह असतील, त्याचबरोबर अंगणवाडीची इमारती असतील, साखवांचे कार्यक्रम असतील, हे सारे कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत असतो आणि त्याच पद्धतीनं आपण ही कामं आणलेली आहेत। या कामं चांगल्या पद्धतीनं तुम्ही सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन कराल अशी खात्री मला निश्चितपणे आहे। त्याबद्दल मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो। काळुंद्रे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील मस्कर यांनी आपल्या उपसरपंच पदाचा कार्यकाळ संपवून आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पदाच्या रिक्त पदासाठी बुधवारी निवडणुका संपन्न झाल्या। यावेळी उपसरपंच पदासाठी शेका पक्षाचे सचिन कृष्णा कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। काळुंद्रे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील मस्कर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदाच्या रिक्त पदासाठी बुधवारी निवडणुका संपन्न झाल्या। यावेळी उपसरपंच पदासाठी शेका पक्षाचे सचिन कृष्णा कांबळे यांची बिनविरोधपणे नियुक्ती करण्यात आली। यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच यांना शुभेच्छा देण्यासाठी एपीएमसीचे सभापती राजेंद्र पाटील, माजी सरपंच आरडी घरत, सरपंच सुनीता म्हस्कर, माजी उपसरपंच सुनील म्हस्कर आदी मान्यवरांसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते। या प्रसंगी राजेंद्र पाटील यांनी नवनिर्वाचित उपसरपंच सचिन कांबळे यांना शुभेच्छा दिल्या। सुरुवातीला सचिन कांबळे यांचं मी मनापासून अभिनंदन करेन की पक्षाची एकनिष्ठता असल्यावर, पक्षाच्या ध्येयधोरणाची आणि विचारांची बांधिलकी असणारे कार्यकर्ता म्हणून आणि पक्षाची एकनिष्ठता असल्यावर काय फळ मिळतं। मागे 6 महिन्यापूर्वी सचिन कांबळेंना शेतकरी कामगार पक्षाने कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदी विराजमान केल्यानंतर त्यांच्या यशामध्ये आणखी एक शिरपेस देऊन त्यांचं आणि दलित समाजाचं यथोचित असा गौरव केलेला आहे असंच मी प्रामुख्याने म्हणेन आणि यात वावं ठरणार नाही असं मला मनापासून वाटतं। ते वाटत असताना सचिन कांबळेंचा हा विजय म्हणजे येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीमधले शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना आणि भाजपची या विजयाची ही नांदी ठरेल
असं मला मनापासून वाटतंय. मित्रांनो, या निमित्तानं मी एकच सांगेन की संपूर्ण देशभर, राष्ट्रभर, राज्यभर नव्हे तर संपूर्ण देशभर काँग्रेस विरोधी लाट निर्माण झालेली आहे. मग ती हिसार लोकसभा पोटनिवडणूक असेल, आपली पुण्याची खडकवासल्याची पोटनिवडणूक असेल, आंध्र प्रदेशची पोटनिवडणूक असेल किंवा बिहारची पोटनिवडणूक असेल, प्रत्येक ठिकाणी काँग्रेस उमेदवारांनी सपाटून मार काढलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसला लोकांनी लाथ मारून हाकलून दिलं आहे, अशाच प्रकारची विजयाची पुनरावृत्ती संपूर्ण देशभर काँग्रेसबद्दल लाट निर्माण झाली आहे. या लाटेवर आपण स्वार होऊन या इथे असलेल्या काँग्रेसला आणि उरण पनवेलमध्ये काँग्रेसला अगदी आपण हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि ह्या निमित्तानं इथल्या सुजाण नागरिकांना, उरण पनवेलच्या नागरिकांना मी मनापासून सांगेन की वाढणारी महागाई आहे. आज 75 रुपये लिटर आपल्या पेट्रोल मिळतोय. गॅसचे दर आपल्याला वाढलेले आहेत. अगदी महागाईचा भस्मासूर प्रचंड आपल्याला आवासून असा उभा आहे. आणि याला कारण काय असेल तर ही काँग्रेस आघाडी, काँग्रेसचं नतमस्तक काही सरकार कारणीभूत आहे. आणि या आघाडीला अगदी आपल्याला पळून लावायचं असेल तर काँग्रेस विरोधी मतदान, जे आपण अँटी काँग्रेस वोटिंग आहे, ते आपण एकत्र करूया. याप्रसंगी नवनिर्वाचित उपसरपंच सचिन कांबळे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल विजयी मिरवणूक काढण्यात आली. पनवेल नगर परिषदेची कमान नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी हाती घेतल्यापासून अवघ्या 4 महिन्यात पनवेल शहरात अनेक विकास कामे करण्यात आली आहेत. आरसीसी, गटारे, रस्त्यांचे दुरुस्ती, स्वच्छता मोहीम असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. बुधवारी नगरसेविका कल्पना राऊत यांच्या प्रयत्नाने बिरमोळे हॉस्पिटल ते वरद सोसायटीपर्यंत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. पनवेलचा विकास जलद गतीने व्हावा यासाठी युतीच्या वतीने अनेक प्रकारच्या योजना व उपक्रम पनवेल शहरात राबविण्यात येत आहेत. आरसीसी गटारांची निर्मिती, रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता मोहीम अशी कामे अनेक विभागांमध्ये सध्या सुरू आहेत. बुधवारी नगरसेविका कल्पना राऊत यांच्या प्रयत्नाने बिरमोले हॉस्पिटल ते वरद सोसायटी पर्यंत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बीजेपी कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, नगरसेविका कल्पना राऊत, चंद्रकांत पाटील आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी बाळासाहेब पाटील यांनी पनवेलमध्ये सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली. या ठिकाणी रस्त्याची सुद्धा अतिशय मागणी बऱ्याच दिवसापासून होती. या अगोदर भाजपचे आमदार अशोकराव मोडक यांच्या माध्यमातून आपण कॉस्मो हॉटेल समोरचा रस्ता केलेला होता, पण नंतर या अनेक सोसायट्या विभागामध्ये झाल्या आणि या ठिकाणी अतिशय रस्त्याची खराबी, अनेक कामं या ठिकाणी झाली आत्ताच आपल्याला सांगितलं गेलं. आणि म्हणून ही मागणीसुद्धा आपण 7 लाखाचा निधी आमदार संजय केळकर साहेबांच्या निधीतून हा उपलब्ध केलेला आहे. आणि ह्या रस्त्याचं कामसुद्धा आता आपण सुरुवात करून ताबडतोब हे पूर्ण कसं होईल, म्हणजे नंतर मेंटेन कसं होईल आणि हा रस्ता हे चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे एवढी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि या विभागामध्ये गेल्या 15 दिवसामध्ये म्हणजे या पनवेल शहरामध्येच अनेक प्रचंड कामं संदीप पाटील नगराच्या झाल्यापासून एक नवीन चित्र या ठिकाणी या शहराचं बदललं. आणि या शहरामध्ये पावसाळ्यामुळे अनेक कामं रखडलेली होती, अनेक वर्क ऑर्डरी आम्ही पूर्ण करून ठेवलेल्या होत्या, पण अनेक 4 महिने या पावसामध्ये गेल्यामुळे ह्या शहरातली कामं रखडली. आता आपण चित्र बदललेलं बघता आहात की हे रस्ते सुद्धा इतके तुटलेले होते, पण आता सगळ्या रस्त्यांचं डांबरीकरण, पॅचवर्क चालू झालेलं आहे. अनेक ठिकाणच्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण आपण करतोय. आणि या विभागामध्ये आपण जर बघितलं तर अनेक स्वप्नरेखा सोसायटी, स्वप्ना सोसायटी, संगमित्रा सोसायटी आणि उरणकर साहेबांच्या समोरचा जो विभाग आहे तिथे पाण्याच्या पाईपलाईन्स असतील, रस्ते असतील किंवा ड्रेनेजच्या लाईन्स आम्ही टाकलेल्या आहेत. तसेच नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी नगरसेविका कल्पना राऊत यांच्या वतीने करण्यात येणाऱ्या विकास कामांबाबत समाधान व्यक्त केले. कामे सहजासहजी मंजूर होत नाही, तर त्याच्यासाठी फार पाठपुरावा करावा लागतो. नुसतं नगरसेविका म्हणून अर्ज दिला म्हणजे कामं होत नाहीत, कारण ही प्रशासकीय बाब फार आपल्याला अडचणीची असतात. आणि त्याच्यावर त्यांनी मात करून ह्या शेवटपर्यंत म्हणजे जो कामाचा शुभारंभ केलेला आहे. निश्चितच आमदार संजय केळकर यांच्या या निधीतून हे काम आपण 7 लाख रुपयाचं काम मंजूर करून घेतलेलं आहे. 5 लाखाची पाईपलाईनचं काम मंजूर केलेलं आहे. मागील ऑगस्ट महिन्यामध्ये आमचे शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस नितीन पाटील यांच्या वाढदिवसा देखील आम्ही इथे रस्त्यावर फेरी मारली होती आणि अतिशय रस्ता हा खराब होता. त्यांनी त्यांच्या परीने खडीकरण करून तात्पुरता दिलासा इथे रहिवाशांना दिला होता, परंतु मॅडमनी आता हा कायमस्वरूपी त्रास निकाली काढलेला आहे. त्यांचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो. इथे विरोधक
फार मोठी आमदार निधी वापरता येत नाही, मुद्दामून वापरत नाही अशी बॅनरबाजी आपल्या कॉर्नरला बोर्ड लावत आहेत. परंतु त्यांना एक सांगू इच्छितो की ह्या मॅडमने आता संजय केळकरांच्या आमदार निधी वापरून त्यांच्याला एक चांगलं चपराक आणि त्यांना एक चांगलं उत्तर त्यांनी दिलेलं आहे असं मी म्हणेन. या प्रसंगी स्थानिक रहिवासींनीही आपल्या विभागात होत असलेल्या विकास कामांसाठी नगरपालिकेला धन्यवाद दिले. आपल्या इथे रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आपले नगराध्यक्ष संदीप पाटील हे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे बाळासाहेब पाटील स्वतः उपस्थित आहेत. आमच्या नगरसेविका कल्पना राऊत यांनी खूप प्रयत्न केलेत हा रस्ता होण्यासाठी. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांच्या मग हे आता रस्त्याचं काम होतं आहे. रॉयल कॉस्मोपासून ते आमच्यावरच सोसायटीपर्यंत आम्हाला रस्त्याचे अत्यंत निकड होती, कारण रस्ता अत्यंत खराब झालेला होता. सततच्या वेगवेगळ्या कामांमुळे, सरकारी कामांमुळे रस्ता खराब झालेला होता. पण आता आम्हाला इथल्या रहिवाशांना अतिशय आनंद वाटतोय की आज साहेबांनी येऊन उद्घाटन केलंय आणि आता रस्ता आमचा खूप सुंदर आणि चांगला होणार आहे. धन्यवाद सर. पाण्याची अडचण आम्हाला खूप होती. आम्ही जवळपास दररोज टँकर मागवतो. पाण्याचं काम हे झाल्यामुळं आम्हाला आमचे पाण्याचे प्रॉब्लेम सुटतील असं वाटतंय सध्या तरी. राज्य शासनाच्या 6व्या वेतन आयोगाप्रमाणे पनवेल नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाली आहे. ही वाढीव पगारवाढ कर्मचाऱ्यांना मिळत आहे. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळाला आहे, परंतु त्याची रक्कम त्यांना मिळाली नव्हती. नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी याबाबत जातीने लक्ष घालून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन फरकाच्या रकमेचा पहिला हप्ता दिला आहे. पनवेल नगर परिषदेच्या 345 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतन फरकाच्या रकमेचा एक हप्ता दिवाळीपूर्वीच देण्याचे आश्वासन नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी दिले होते. या आश्वासनाची पूर्ती करीत नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी 345 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतन फरकाच्या रकमेचा प्रत्येकी 5,000 रुपये 5,15,000 रुपयांचा धनादेश कर्मचाऱ्यांना सुपूर्द केला. यावेळी कर्मचारी संघटनेचे अनिल जाधव, सेवानिवृत्त कर्मचारी, नगरसेवक तसेच नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या या वेतन फरकाच्या धनादेशासंबंधी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी अधिक माहिती दिली. पालिकेच्या वतीने जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत असे एकूण 340 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 6 पेचा जो डिफरन्स द्यायचा आहे ते नगरपालिका आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार देणार होती असा ठराव आम्ही मंजूर केला होता. आणि नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान आम्ही 10,000 रुपये गेल्या 4 दिवसापूर्वी चेक इथं दिला होता. आणि आज त्याच दिवशी त्यांना जाहीर केलं होतं की सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील एक छोटीशी भेट या दिवाळीची आम्ही द्यायच्या प्रयत्नात आहोत. आणि त्या पद्धतीने 5,000 रुपये प्रत्येकी असे एकूण 15,25,000चा धनादेश आज त्यांच्या पेन्शन अकाउंटमध्ये आम्ही जमा करत आहोत. हा चेक देण्यासाठी इथे उपस्थित असलेले आमचे प्रशासकीय अधिकारी उभारे साहेब, युनियनचे प्रतिनिधी, बँकेचे मॅनेजर यांना इथं आम्ही बोलवलं होतं. आमचे अकाउंट्सचे खापडे साहेब, कवठे साहेब, अरुण कोळी यांच्या उपस्थितीत आज आम्ही हा चेक त्यांना देत आहोत. चेक देण्याचा उद्देश इतकाच आहे की पूर्ण रक्कम जरी देता येत नसेल तरी एक फुल न फुलाची भेट ज्याला आपण म्हणतो ही दिवाळीच्या निमित्ताने त्यांना एक नगरपालिकेच्या वतीने आम्ही देऊ इच्छितो. आणि रिटायर्ड जरी झाले असेल तरी नगरपालिका मात्र त्यांना विसरलेलं नाही हे आम्हाला इथं दाखवून द्यायचं होतं. म्हणून त्यांना आम्ही इथं बोलून त्यांचा सन्मानित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. कामोठा सेक्टर 19 मध्ये संजय जाधव व अविनाश बडे या युवकांनी एकत्रित येऊन बॉडी एंजल फिटनेस झोन नामक जिमची निर्मिती केली आहे. या फिटनेस जिमचे उद्घाटन मंगळवारी शेका पक्षाचे जिल्हा सचिव बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कामोठा सेक्टर 19 मध्ये संजय जाधव व अविनाश बडे या युवकांनी एकत्रित येऊन बॉडी एंजल फिटनेस झोन नामक जिमची निर्मिती केली आहे. या फिटनेस जिमचे उद्घाटन मंगळवारी शेका पक्षाचे जिल्हा सचिव बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद भगत, सदस्य हरेश केणे, गुरुनाथ भोपी, रवींद्र गोवारी आदी मान्यवरांसह संजय व अविनाश यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या व या जिमचा लाभ महिला व पुरुषांना होणार असून संपूर्ण वातानुकूलित या जिममध्ये अत्याधुनिक मशीन्स ठेवण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भ व मराठवाड्यातील जनतेचा विश्वास संपादन करीत यशाचे अतिउच्च शिखर गाठणाऱ्या पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या 23व्या पनवेल शाखेचा उद्घाटन सोहळा गुरुवारी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार मनोहर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बँकेचे प्रथम डिपॉझिटर संजय शेठ पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आले. विदर्भ व मराठवाड्यातील जनतेचा विश्वास संपादन करत यशाचे अत्युच्च शिखर गाठणाऱ्या पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या 23व्या संगणकीकृत व वातानुकूलित पनवेल शाखेचा उद्घाटन सोहळा
गुरुवारी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार मनोहर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बँकेचे प्रथम डिपॉझिटर संजय शेठ पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आले। या उद्घाटन सोहळ्याला बँकेचे अध्यक्ष शरद मेन, उपाध्यक्ष सुधीर देशमुख, पनवेल शाखा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष समीर केळकर, संचालक तथा सांगुर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच रविशेठ चोरगे, मुख्य कार्यकारी अधिकारी घड्याळे, पनवेल शाखेचे व्यवस्थापक विनायक सेवकर इत्यादी मान्यवरांसह बँकेचे संचालक, व्यवस्थापन समितीचे सदस्य, सभासद, ग्राहक, बँकेचा कर्मचारी वृंद, पनवेलमधील व्यापारी व बँकेचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार मनोहर नाईक यांनी बँकेच्या वाटचालीला शुभेच्छा देताना बँकेचे अध्यक्ष शरद मेन, उपाध्यक्ष सुधीर देशमुख, समीर केळकर व संचालक मंडळांचे मनापासून कौतुक केले। चेअरमन होते, आप्पाजीचं निधन झाल्यावर यांचे वडील ॲडव्होकेट आप्पासाहेब मैन हे या पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष आणि तेव्हापासून या एक घोडदौड सुरू झाली। लोकांचा विश्वास संपादन केलं यांनी आणि ठेव बऱ्याच प्रमाणात ठेव जमा होत गेल्या। आज म्हणजे एकूण ही मला वाटतं 23वी शाखा आहे। अजून तुमच्या कोकणामध्ये याचं अधिक शाखा ओपन होऊ शकेल, कारण आपणच त्यांना सहकार्य तर निश्चित देणार। तुम्ही त्यांचं कार्य बघू। पुसद अर्बन बँक इथं नावारूपाला आली पाहिजे अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्याला विनंती करतो या पनवेलवासियांना, आजूबाजूच्या ज्या एरिया जेवढी आहे यांच्या की या पुसद अर्बन बँकेवर आपला प्रेम, आशीर्वाद ठेवीच्या रूपातून असू द्यावा अशी मी नम्र विनंती करतो। यावेळी अध्यक्ष शरद मेन म्हणाले की बँकेने आजपर्यंत जी विश्वासार्हता संपादन केलेली आहे त्या विश्वासार्हतेला तडा जाऊ न देता ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। माझ्या सहकारी संचालकांचे व कर्मचारी वृंदांचे मिळत असलेले मोलाचे सहकार्य याच्या जोरावर पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या प्रगतीचा आलेख सदैव चढता राहिला आहे। या प्रसंगी नामदार मनोहर नाईक यांचा बँकेचे अध्यक्ष शरद मेन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तर बँकेच्या हितचिंतकांनी अध्यक्ष शरद मेन, उपाध्यक्ष सुधीर देशमुख व समीर केळकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कर्नाळा आज तक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आज तक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaajtak@gmail.com। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर।